नमस्कार. सुमाज किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आजची रेसिपी खूप स्पेशल आहे. 2 रेसिपी आहेत. उन्हाळा वाढतच चाललेला आहे. रोजच आपण घरामध्ये कोशिंबीर करतो आणि मला प्रश्न पडला, क्या करू क्या ना करू? जे कलिंगड घेऊन आलो होतो ते पांढरं निघालं. परंतु आपल्या सुमाज किचनमध्ये कुठलंही अन्न वाया जात नाही. थोडंसं खुरापती डोकं लढवलं आणि याची मस्तपैकी अशी 2 रेसिपी तयार केलीत. दोन्ही रेसिपी आवर्जून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही वेळा आपण आणलेलं कलिंगड अशा पद्धतीने पांढरं निघतं. तेव्हा ते फेकून न देता कलिंगडाची टेस्ट पाहायची. मी याचा थोडासा काप खाऊन पाहिला तर कलिंगडाची चव खूपच छान आणि गोड होते. फक्त दिसायला मात्र पांढरं होते. थोडासा भाग लालसरही होता. मग मला हे कलिंगड टाकायचं नव्हतं आणि टेस्टला खूपच छान होतं. तर या पद्धतीने पहिल्यांदा थोडासा कट करून आपण सर्व गर काढून घेतलेला आहे. कलिंगडाचे ₹20 गेले याचं खंत जराही न करता पटकन आपण त्याची रेसिपी केली. याचा आनंद दुप्पट आहे. आम के आम गुठलियों के दाम म्हणत पूर्ण गर मी काढून घेतला आणि जो वरची साल होती त्या सालीचं अशा वाटीच्या पद्धतीने मी त्याला आकार दिला. थोडंसं कलात्मक डोकं लढवलं आणि या सालीपासूनच आपण छानपैकी अशी बाउल तयार केला आणि सोप्या पद्धतीने नक्षी तयार केली आणि तो बाउल तयार झाला. आता कलिंगडाचा जो गर आहे त्यामधली सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत. आता एका बाउलमध्ये बारीक चिरलेला मी कांदा घेतलेला आहे. कलिंगडाचं साईज आणि तुम्ही किती प्रमाणात कोशिंबीर करणार आहात त्या प्रमाणात आपल्याला कांदा घ्यायचा आहे. हे आहे कैरीचं कीस. मी थोडीशी कैरी खिसून घेतलेली आहे आणि त्याचं जे पाट होती हिरवी त्याचेही बारीक तुकडे केलेत आणि हे आहे अर्ध्या कैरीचे बारीक तुकडे. उन्हाळ्यात शरीरातली दाह कमी करण्यासाठी कैरी अत्यंत उपयुक्त आहे. रोज जेवणामध्ये थोडी तरी कैरी खाल्ली पाहिजे. पहा, कैरी, कांदा अशा पद्धतीने मी थोडासा प्रेस देऊन कांदा आणि कैरी छान व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आता यामध्ये आपण जिरे टाकायचे आहेत अर्धा चमचा. कच्चेच टाकायचे आहेत आपल्याला. ओवा टाकायचा आहे पाव चमचा. कैरीच्या प्रमाणानुसार आणि आपल्या चवीनुसार तिखट, मीठ आणि 1 चमचा साखर टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा दरवेळेस कांद्याला थोडासा दाब द्यायचा. त्यामुळे छान रस तयार होतो आणि चव छान सगळीकडे मिक्स होते. पहा, छान व्यवस्थित मिक्स झालेले आहे आणि ही कोशिंबीर अशीच जरी खाल्लात तरीही खूपच छान लागते. पहा, आता यामध्ये कलिंगडाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. मीडियम साईजमध्ये आहेत. खूप बारीक आणि खूप पातळ करायचे नाही आहेत कारण त्याचं लगेच पाणी सुटेल. आणि सगळ्यात शेवटी अशा पद्धतीने या कोशिंबीरमध्ये आपल्याला ते कलिंगडाचे सर्व काप टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मात्र आपण कांद्याला जास्त दाब द्यायचा नाही. व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा साखर टाकणार आहोत. ही कोशिंबीर चपातीसोबत, भाकरीसोबत खूपच छान लागते. शिवाय नुसतीही खाल्लात तरीही छान लागते. त्यानंतर उरलेली कोथिंबीर टाकून मस्तपैकी मिक्स करून घ्यायची आहे आणि फक्कड अशा जेवणासोबत मस्त अशी ही चमचमीत कोशिंबीर जरूर करून पहा. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास तुम्हीही जरूर करून पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशी ही चमचमीत उन्हाचा दाह कमी करणारी कैरी वापरून केलेली कलिंगडाची चटणी जरूर सर्व करा. आणि हा जो बाउल तयार केला होता त्यामध्येच आपण ही चटणी व्यवस्थित भरून मस्तपैकी अशी सर्व केली. त्यामुळे खूपच आकर्षक अशी ही चटणी तयार झाली. आता पाहूया पुढची रेसिपी. राहिलेला कलिंगडाचा जो काप होता तो मिक्सरच्या जारमध्ये घेतलेला आहे. त्यामध्ये रॉक सॉल्ट, ब्लॅक सॉल्ट आणि साधं मीठ टाकून 1 चमचा साखर टाकायची आहे आणि जार बंद करून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. हे कलिंगडाचं ज्यूस हेही खूपच छान आणि चविष्ट झालेलं आहे. आवर्जून करून पहा. मिक्सरमध्ये आपण हे व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे. पहिल्यांदा यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आहे आणि नंतर परत एकदा आपण पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने गाळणीमध्ये व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. पहा, छान असा हा ज्यूस तयार झालेला आहे. आता यामध्ये
जिरे आणि मिऱ्याची पावडर टाकत आहे. आणि थोडंसं गार्निशिंगसाठी माझ्याकडे दुसरा कलिंगड जो छान होता, कलर लाल होता, त्याचे अशा पद्धतीने गोल बाउल करून घेतले आणि ते बाउल 2-3 आपण ज्यूसमध्ये टाकायचे आहेत आणि डेकोरेशनसाठी थोडंसं वापरायचं आहे आणि थंडगार असं हे कलिंगड ज्यूस तयार झालं. आपण पाहिलात, आजचं कलिंगड वाया गेलं असं समजून आपण जर टाकलो असतो, तर नुकसान झालं म्हणून खूप वेळ ओरडत बसलो असतो. त्यापेक्षा येणाऱ्या परिस्थितीसमोर नेहमी आपण सकारात्मक विचार केला पाहिजे. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. ₹20च्या कलिंगडामध्ये मला 2 रेसिपी तयार झाल्यात आणि खूपच छान तयार झालेत. तर कुठल्याही येणाऱ्या परिस्थितीला न डगमगता सामोरे जायला पाहिजे. त्यातून काहीतरी चांगलंच घडणार आहे, याच विचाराने चालत राहायचं. आणि आता तुम्हीही कुठलाही क्षण वाया न घालवता चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.